15 ऑगस्टला शेतकऱ्यांची लॉटरी लागणार. 48 तासात शेतकऱ्यांना 4 योजनांचे एकत्र पैसे मिळणार आहे. 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा. मुख्यमंत्र्यांनी 4 मोठे निर्णय घेतले आहेत आणि याच निर्णयानुसार 15 ऑगस्टच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 4 योजनांचा एकत्रित निधी जमा होणार आहे. आता जे शेतकरी नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, तसेच नुकसान भरपाई योजना, तसेच फार्मर ID कार्ड अनुदान अशा योजनेचे लाभार्थी असतील तर अशा सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट निमित्त 4 योजनांचे पैसे एकत्र जमा होणार आहेत. महायुती सरकारनं हा धाडसी निर्णय आज सकाळीच घेतलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात आता दुप्पट वाढ होणार आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता खरं तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची यादीमध्ये अजून नावं आलेली आहेत, काहींची नाही आलेली आहेत. त्यामुळे थोडेसे शेतकरी नाराज आहे. पण त्या शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी 15 ऑगस्ट त्यांचा प्रचंड गोड होणार आहे. कारण की 4 योजनांचे पैसे एकत्रित टाकण्याचा फायनल निर्णय घेण्यात आलाय. आता जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत, तसे जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, तसे जे शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र आहेत, तसेच जे शेतकरी ज्यांनी फार्मर ID कार्ड काढलं आहे, तसेच पीक विमा ज्यांचा बाकी आहे, तर अशा सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय खुश खबर आलेली आहे. कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी या 4ही योजनांच्या निधीला आता मंजुरी दिली आहे. आत्ताच सही केली, ज्याचा निधी 15 ऑगस्टला वितरित करण्याचे आदेश आता अधिकृतपणे देण्यात आले. बँकांना पत्र देण्यात आले, खाते नंबर देखील काढण्यात आलेले आहे. आता पैसे जमा होणार म्हणजे होणार. पुराव्यासहित माहिती आपण सगळी घेणार आहोत. कारण की या 2 याद्या सरकारनं तयार केलेल्या आहेत. 4 योजनांचे एकत्रित पैसे द्यायचे म्हणजे की सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, याच्याकरता 2 याद्या बनवल्यात. पहिली यादी आहे पात्र शेतकऱ्यांची, तर दुसरी यादी आहे अपात्र शेतकऱ्यांची. मुख्यमंत्री म्हणाले 4 योजनांचे पैसे एकत्रित द्यायचे असल्यामुळे 2 नव्या नियमानुसार पैशांचं वितरण होत आहे, ज्यामुळे हा लाभ सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही. जे शेतकरी या 2 नियमात बसतील फक्त त्यांनाच पैसे मिळतील. पहा, खरं तर ही आनंदाची बातमी आहे. हे आनंदाची बातमी जरी असली तरी लगेच आनंदित होऊ नका. कारण की तुमचं नाव जर अपात्र यादीत गेलेलं असेल तर ते पात्र यादीत कसं घालायचं ही महत्त्वाची माहिती देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, 4 योजनांचे पैसे 15 ऑगस्टला मिळणार हे आता 100% फिक्स झाले. मग आता फक्त तुम्ही 2 मिनिटं हे नियम नीट समजून घ्या. कारण की या 2 नियम जर तुम्ही पाळले, 2 कागदपत्र जर तुमच्याकडे असतील, तर तुम्हाला 15 ऑगस्टला 4 पट आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली असल्यामुळे ही बातमी आता अजिबात खोटी ठरणार नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक लाभ आता त्या निमित्तानं होणार आहे. आता पहा, सर्व शेतकरी लोकांचं हे जे 15 ऑगस्ट आहे हा 4 पटीनं आनंदाचा करण्याचा आता मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सकाळी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं 4 मोठे ठराव मंजूर करण्यात आले, ज्यातला मुख्य हेतू होता की हा 15 ऑगस्ट जो आहे तर हा 80वा स्वातंत्र्य दिन आहे. तर हा अक्षरशः देशाच्या इतिहासातली मोठी घटना आहे. आणि मग हा शेतकऱ्यांना म्हणजे जो तिरंग्यामध्ये जो हिरवा कलर आहे तो खास करून शेतकऱ्यांसाठी आहे. तर मग त्यांचा हा सण जो आहे हा गोड करणं आणि शेतकऱ्यांचं जे आयुष्य आहे ते अक्षरशः सुखात जावं, त्याच्यामुळे हा मोठा निर्णय आता घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना विविध कारणांसाठी लागणारे पैसे, शेतीच्या मशागतीसाठी लागणारे पैसे कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येतील, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना कर्जमुक्तीचा लाभ कसा पोहोचवता येईल, अशा 4ही योजनांचं नियोजन आता या बैठकीत करण्यात आलं. आणि त्याच प्रक्रियेतून आता हे पैसे हस्तांतरित करण्याचं ठरवलं आहे. मग आता जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, जे शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत, जे शेतकऱ्यांचा पीक विम्याचा फॉर्म त्यांनी भरलाय, कर्जमाफीच्या यादीत ज्यांची नावं आली आहेत किंवा येणार आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांची आता अक्षरशः दिवाळी आधीच दिवाळी होणार आहे. बऱ्याच कालावधीपासून कर्जमाफी होणार की नाही असा संभ्रम होता. नमो शेतकरीचा हप्ता देखील उशिरा जमा होत होता. तर आता काही दिवसापूर्वी अफवा अशी उठली होती की कर्जमाफी होत आहे, त्यामुळे 1 वर्षभर नमो शेतकरीचे हप्ते बंद होतील. PM किसानचा हप्ता देखील 24वा राहिलेला आहे. पंतप्रधान पीक विम्याचा हप्ताही अक्षरशः काहींना मिळतोय, काहींना मिळत नाही. तर मग त्यामुळे सरकारनं ही महत्त्वाची जी गोष्ट आहे ती केलेली आहे. 4 योजनांचे एकत्रित पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार म्हणजे होणार. राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांचा हा 15 ऑगस्ट जो आहे तो अतिशय गोड होणार आहे.
पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या, सरसगट सगळ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत. मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये निवडलं गेलंय, कोणत्या शेतकऱ्यांची खाती 15 ऑगस्टला 4 योजनांचे पैसे येऊन भरणार आहे, कोणाचे पैसे तांत्रिक कारणास्तव थांबवण्यात येतील, कर्जमाफीच्या बाबतीत नेमकं काय ठोस निर्णय प्रशासनाने घेतलाय. तर पहा, PM किसानचा 24वा हप्ता जो आहे तर तो याच्यामध्ये आहे, तो कोणत्या जिल्ह्यात वितरित होतोय. नमोचा जो हप्ता आहे तो कोणत्या जिल्ह्यात होतोय. पीक विम्याचे 45,000 रुपये कुठे होणार आणि फार्मर ID कार्डवर 15,000 रुपये. तर अशी टोटल जी आहे तर ती जवळपास 60 ते 70,000 रुपयाची रक्कम आहे ती जमा होणार आहे. आता ही कोणला जमा होणार आणि कोणते शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यात 4 अनुदान एकत्र जमा होणार हे अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पहा. आता पहा शेतकरी बांधवांनो, फक्त जे शेतकरी निकषात बसतात अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा जो हप्ता आहे तो जमा होतोय, PMचा 24वा जमा होतोय, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफी, त्याचबरोबर फार्मर ID कार्डवर विशेष 10 योजना याच्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. आता 15 ऑगस्ट हा अतिशय आनंददायी ठरणार आहे, कारण की आज सकाळी बातम्यांमध्ये अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली होती की 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर सरकार आता खटाखट पैसे जमा करते. तर पहा, या हेतूनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू केल्या होत्या. संपूर्ण 8 दिवसापासून याच्यावर चर्चा सुरू होती. सगळ्या शेतकरी बांधवांचं हे नवीन वर्ष आता समृद्ध करण्याची जी आहे तर ती तयारी सुरू झालेली आहे. तर पहा, 4 पद्धतीनं जे आहे ते पैसे जमा होतात. पहिली पद्धत याच्यामध्ये आहे नमोचा हप्ता, म्हणजे नमोचा जो हप्ता आहे तर तो खात्यात जमा होतोय. त्यानंतर PM किसानचा 24वा हप्ता तो देखील जमा होतोय. त्याचबरोबर आता हे झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत ज्याच्यामध्ये रेशन कार्ड जे आहे, रेशन कार्डवर देखील विशेष निधी जो आहे, म्हणजे प्रति व्यक्ती 250 रुपये प्रति महिना, म्हणजे जर घरात 4 व्यक्ती असतील तर 1,000 रुपये महिना, म्हणजे वर्षाला 12,000. तर ही एक वेगळी मदत याच्यामध्ये मिळणार. त्यानंतर जे आहे PM किसानचा नमो याचा हप्ता. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी जी गोष्ट आहे तर ती फार्मर ID कार्डवर जे आहे तर ते 15,000 रुपयाचं विशेष अनुदान जे आहे तर ते त्या ठिकाणी मिळणार आहे. आता पहा, इथे एक गोष्ट प्रामुख्याने आणि बारकाईने लक्षात घेतली पाहिजे. तर ती गोष्ट म्हणजे की काय, की कर्जमाफीच्या याद्या ज्या आहेत तर त्या आता तयार झालेल्या आहेत. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कर्जमाफ त्या ठिकाणी झालेले आहेत. मग आता 4 योजनांचे पैसे कुठे कुठे येणार, तर पहा जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात. तर यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो मराठवाड्यातला बीड जिल्हा. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार. त्यानंतर धाराशिवमध्ये पैशांचं वितरण होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांचं वितरण होणार आहे. तसंच अहिल्यानगरमध्ये देखील याचं वितरण होणार आहे. त्यानंतर रायगडमध्ये याचं वितरण होणार आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्ये याचं वितरण होणार. त्यानंतर सातारा, सांगली याचं देखील पैशांचं वितरण याच्यामध्ये होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नमोचा हप्ता आहे, PM किसानचा 24वा हप्ता, त्यानंतर कर्जमाफी, पीक विमा, असे जवळपास 40 ते 50,000 रुपये, म्हणजे टोटल हिशोब केला तर 15 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला 50 ते 60,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये खात्यावर येऊ शकता. आता हे येण्यासाठी तुम्ही तुमची पात्रता चेक करणं गरजेचं आहे. 2.5 एकरच्या आतमध्ये तुमची शेती असणं गरजेचं आहे. तुमचा जे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. तुमचं बँक खातं आधारला लिंक असणं गरजेचं आहे. आणि तुमचे ज्या KYC आहेत, म्हणजे PM किसानच्या, नमोच्या, त्याचबरोबर कर्जमाफी योजनेच्या, फार्मर ID कार्ड काढलेलं असणं गरजेचं आहे. तर या महत्त्वाच्या गोष्टी असतील तरच याच्यावर पैसे जमा होतील. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.